भायखळा येथील मफतलाल मिल ही गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे, तीच मिल सुरू करा अशी मागणी करत कामगारांनी आंदोलन पुकारलेलं आहे। मुस्तफा बाजार येथील जी मफतलाल मिल आहे या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी कामगार आहेत, तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की मफतलाल मिलचा भोंगा कधी वाजणार आहे, लवकरात लवकर मफतलाल मिल सुरू करा आणि मिल कामगारांना न्याय द्या असं म्हणत जे आहे हे आंदोलन इथे पुकारण्यात आलेलं आहे। आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या मागण्या काय आहेत। तुम्ही जे आंदोलन करताय काय नेमक्या मागण्या आहेत? गेल्या अनेक वर्षांपासून ही जी मिल आहे ती बंद आहे, काय मागण्या करत आहात? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला आणि हे जे काही कामगार विरोधी जे मालक आहेत त्यांना आम्ही आव्हान देतोय आणि त्यांना आम्ही इशारा देखील देतोय की ही मिल हा जो मिल परिसर जो आहे, मुंबई ही गिरणी कामगारांची मुंबई आहे। इथे या मिल मजुरांनी घाम गाळलेला आहे। या मुंबईला अशीच छान आलेली नाहीये। मिल मजूर आणि कष्टकऱ्यांच्या मुंबईला आज जो मान आहे तो मिल कामगारांमुळे आणि ह्या मिलचा जो आता अशी जी अवस्था आहे, मुळात म्हणजे ज्यावेळी मुंबईच्या मिल बंद झाल्या त्यावेळी शासनाने, केंद्र शासनाने यांना अटी आणि शर्ती सांगितल्या होत्या। त्या अटी आणि शर्तीचं यांनी उल्लंघन करून इथे त्यांचं बलाढ्य साम्राज्य उभं केलेलं आहे। मुळात म्हणजे या BIFR केंद्र सरकारच्या ज्या आदेशाप्रमाणे त्यांनी परवानगी मिळाल्यानंतर 6 महिन्यात मिल बांधणं आवश्यक होतं। त्यांना परवानगी मिळाली आहे 9 मे 2012ला। माननीय जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे। परवानगी दिल्यानंतर 6 महिन्यात मिल बांधणं तर दूर, पण यांनी असा कट घातलेला की मिलची अटच रद्द करून घेतलेली सन 2019ला, 7 सप्टेंबर 2019ला। आणि ही अट रद्द करताना मला सांगायला अतिशय खेद वाटतो की राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे प्रतिनिधी देखील या मिलची अट शिथिल करण्याच्या मीटिंगमध्ये कामगार आयुक्ताच्या दालनामध्ये उपस्थित होते। राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे प्रतिनिधी रघुनाथ क्षीरसागर, कायदेविषयक सल्लागार AC सोनी आणि मफतलाल मिलचे उपव्यवस्थापक SY कदम यांच्या उपस्थितीमध्ये या मिलची अट शिथिल करण्यासाठी कट साधला होता। आणि त्याबरोबर त्या मिनिट्समध्ये असं म्हणतायत की सदर ठिकाणी कामगारच नसल्यामुळे स्पिंडलची आवश्यकता नाही आणि उपस्थित राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी हे सूचित केलं आहे। मिलचे प्रतिनिधी सूचित करतात की कामगार नाही आणि मिलची आवश्यकता नाही। याच्या विरुद्ध आम्ही अनेक तक्रारी केल्यानंतर मफतलाल मिल यांनी कुठेतरी कामगारांचा दणका बसल्यानंतर पिरामलच्या विरोधात कोर्टात दाद मागितली। हायकोर्टाने सदर कामगारांना न्याय दिलाय, मिल चालू करण्याचे आदेश दिले। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 12 जुलै 2024ला अंतिम न्याय दिले। आज 12 जुलै 2024, त्या आज आपण मे मध्ये आहोत आणि अजून 2 महिन्यानंतर पूर्ण 12 महिने पूर्ण होतील, पण अजूनही ही मिल सुरू झालेली नाहीये। कामगार अजूनही प्रतीक्षेत आहे। कामगारांच्या रोजगारावरती, कामगारांच्या पोटावर पाय देऊन या बलाढ्य धनदांडग्या लोकांनी त्यांचं हे साम्राज्य उभं केलंय। मुळातच या बिल्डिंग पहिला टायर होण्याच्या अगोदर कामगारांचं घर जे आहे, कामगारांची गिरणी आहे, ही सुरू होणं अपेक्षित होतं। कामगारांची मिल बांधून इथे जवळपास 250 ते 300 कामगार रोजगार त्यांचा मिळाला असता, ती सुरू झाली असती आणि त्यानंतर जर यांचं साम्राज्य उभं राहिलं असतं ना तर आम्हाला कोणतीही हरकत नव्हती। पण आज एवढं सर्व जे आमच्या सर्व पक्षीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आम्ही विनंती केली, कामगारांनी विनंती केली, आज ते इथे उपस्थित राहिलेत। आमच्या या संघर्षाला दाद आणि साथ देण्यासाठी सर्व नेते इथे उपस्थित आहेत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला एवढंच विनंती करेल की कामगारांच्या हितासाठी लवकरात लवकर ही मिल सुरू करा। नक्कीच आपण जर पाहिलं तर या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी देखील सहभागी झालेले आहेत। तुम्ही देखील यांच्यासोबत मागणी करताय? मी स्वतः या मिलमध्ये सर्व्हिस करत होतो। 1992 साली ही मिल चालू होती। संपूर्ण मुंबई शहरातल्या मिल बंद पडल्या असताना सुद्धा मफतलाल मिल एकमेव मिल अशी होती की संपूर्ण मुंबई शहरात चालू होती आणि त्या मिलमध्ये मी स्वतः, माझे वडील सुद्धा त्या ठिकाणी कामगार म्हणून काम करत होते। मला खाली आपणासमोर एकच सांगायचं आहे की ज्या मिल कामगारांसाठी जमीन मिळवली होती या मिल मालकांनी, मुंबई शहरामध्ये 100च्या आसपास मिल होत्या, परंतु या सर्व मिलच्या जमिनी शासनाच्या अधिकृत जमिनी होत्या। त्यांनी मिल सुरू करण्यासाठी शासनाकडून घेतल्या होत्या आणि त्याच्यावर त्यांनी विकास केला होता, परंतु त्या अटी आणि शर्ती न मानता केवळ आपल्या स्वार्थासाठी, आपल्या फायद्यासाठी त्यांनी एवढं गगनचुंबी इमारती उभी केल्या आणि करोडो रुपयाची माया गोळा केलेली आहे। आणि आमची विनंती एवढीच राहील की ज्या मिल कामगारांनी आयुष्य उद्ध्वस्त झालं, या मिल कामगार आमचा विभाग आहे, हा गिरणी गाव म्हणून हा ओळखला जाणारा माझगाव, घोडपदेव, फेरबंदर, भायखळ्यातला सर्व गिरणगाव आहे। हा गिरणगाव म्हणून ओळखत असणाऱ्या गिरणगावमध्ये आज एकही मिल नाहीये आणि ज्या काही त्यांनी शर्तीचं उल्लंघन केलं आहे, मी सतीश खांडगे यांचं पहिल्यांदा अभिनंदन करेल
की या ठिकाणी अनेक नेते मंडळी येतात, आंदोलन करतात आणि काही ठिकाणी नंतर ते आंदोलन मागे घेतात. परंतु त्यांचं ह्यासाठी अभिनंदन करतो की त्यांनी न्यायालयीन लढाई सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत लढले आणि खऱ्या अर्थाने मिल कामगारांच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, मिल कामगाराला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची भावना आहे. त्यासाठी त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की ज्या ठिकाणी ह्या इमारती उभ्या आहेत आणि ज्या ठिकाणी हा ठोकळा उभा केलाय, जर आपण सर्व्हे केला तर त्या ठिकाणी चॅनलचं बांधकाम केलेलं आहे आणि केवळ लोखंडी चॅनलच्या बांधकामावरती कुठली मिल उभी राहू शकत नाही. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने कामगारांचं भलंच जर करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ओतीव बांधकाम करून, पक्क बांधकाम करून त्या ठिकाणी मिल सुरू करण्याची आमची अपेक्षा होती. परंतु या तुमच्या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून, आपल्या चॅलेंजच्या माध्यमातून आम्ही सर्व सरकारी यंत्रणेला विनंती करतो की आपण कृपया याचा सर्व्हे करावा आणि या ठिकाणी ह्या संपूर्ण मुंबई शहरातल्या आमच्या गिरणी कामगार न्याय द्यावा. ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष, विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच आपण जर पाहिलं तर बरेच कामगार आहेत ते बेरोजगार झालेले आहेत. ही जी मिल बंद आहे यामुळे काय म्हणणं आहे आपलं? प्रवीण आणि सगळ्यांनी सगळं सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की सतीशला प्रलोभनं पण खूप आली. आज कदाचित करोड रुपये मागितले असते तरी मफतलाल आणि पिरामलवाल्यांनी त्याला देऊ केले असते. पण दुर्दैवाने मी एवढंच सांगेन की अगदी सुप्रीम कोर्टापर्यंतचा निर्णय घेण्यापर्यंतचं काम सतीशने केलेलं आहे आणि आज त्या सतीशला कुठेतरी आमची गरज आहे. कारण जो निर्णय आपल्याला अपेक्षित आहे त्या निर्णयासाठी सतीश ह्या विभागातला एकटा नाही तर त्याच्यासोबत ह्या विभागातल्या सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी आज सतीश जे आंदोलन घेईल त्या आंदोलनासाठी, कारण शेवटी गिरणी कामगार आहेत की नाहीत हा मुद्दा आहे. कारण गिरणी कामगारात ह्या जसं याने सांगितलं त्याचे वडील होते, माझा मोठा भाऊ सुद्धा ह्याच मिलमध्ये होता. मुळात एक ती गोष्ट सांगितली की संपूर्ण मुंबईतल्या ज्यावेळेला संप काळामध्ये सगळ्या मिल बंद होत्या त्याला पूर्ण मुंबईमध्ये फक्त मफतलाल मिल ही पूर्ण क्षमतेने चालू होती आणि अशा ह्या कामगारांना खरं म्हणजे मफतलालने कुठेतरी सहानुभूती दाखवून जो आदेश आहे त्या आदेशाने करायला पाहिजे होतं. मी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने सतीशला मी आश्वासन देईल की नुसतं घोषणाबाजी देऊन किंवा करून आता तुम्ही थकलेले आहात. मला असं वाटतं की आता सर्व पक्ष त्यांच्या सोबत आहेत. मी आहे, राष्ट्रवादी आहे, आमचं भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे. मला असं वाटतं की एक 10 दिवसाची 15 दिवसाची मुदत देऊ, अन्यथा दरवाजा तोडून आपले सगळे गिरणी कामगार भले ते पडलेलं असेल किंवा काय असेल त्याचा ताबा आपण नक्कीच घ्यायला पाहिजे. यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे की कायदा हातात घेतला तरी चालेल, कारण सुप्रीम कोर्टाला सुद्धा कळू दे की त्यांनी दिलेल्या आदेशाचं कुठेतरी पालन करताना शासन यांना विरोध करत आहे आणि ती व्यवस्था आपण या 10-15 दिवसामध्ये जे आपण आदेश द्याल त्या आदेशानुसार मला असं वाटतं तुम्ही कार्यालयीन, न्यायालयीन सगळी लढाई लढलात, त्याच्या पलीकडे जाऊन आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे स्थानिक म्हणून आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद. नक्कीच आपण जर पाहिलं तर या आंदोलनामध्ये महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या हातात देखील फलक आहे. तुम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. काय मागणी करताय, काय नेमकं? 2000 मिल कामगार आहेत, त्यांना मजुरी रोजगार मिळावा आणि त्यांच्यासाठी ही मिल चालू करावी ही आमची सर्वांची अपेक्षा आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर हा सर्वपक्षीय यामध्ये नेते मंडळी जे आहेत म्हणजेच पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आलेलं आहे की येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये सरकारला आपण मुदत देऊया आणि येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा या मिलच्या आतमध्ये सर्व कामगार शिरतील आणि त्यानंतर आंदोलन करण्यात येईल. मोठं आंदोलन असेल त्यावेळी असा थेट इशारा सरकारला मफतलाल मिलच्या कामगारांनी तसंच सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, भायखळा.